जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आजचा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वराचरणी प्रार्थना आहे. ज्या भक्तांच्या मनामध्ये देवाबद्दल पूर्ण विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा सकारात्मक संदेश तुमच्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणार आहे. आपल्या मनामध्ये चाललेले निगेटिव्ह विचार, आपल्या मनामध्ये असलेली वाईट शक्ती दूर करण्यासाठी आजचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये काही ना काही वाईट गोष्टी चालतात तेव्हा आपल्या जीवनातही काही ना काही वाईटच घडत असतं. याची तुम्हालाही थोडाफार का होईना अनुभव आला असेल. कारण जे आपण मनामध्ये चिंततो, वाईट विचार करतो, तसं जीवनामध्ये वाईट घडत असतं. जेव्हा आपण स्वतःला आनंदी ठेवतो तेव्हा काही ना काही आनंदाच्या गोष्टी जीवनामध्ये घडतच असतात. म्हणून तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारा की जेव्हा मन वाईट विचार करतं तेव्हा वाईटच का घडतं आणि जेव्हा मन चांगलं विचार करतं तेव्हा चांगल्याच गोष्टी का घडतात. हे सर्व आपल्या नेचरवरती डिपेंड असतं. आपण कोणत्या गोष्टीला कसं ट्रीट करतो. जर छोटीशी एखादी गोष्ट झाली तर तेच सोडून देत जा. जर त्या गोष्टीचा तुम्ही मोठा गवगवा केला, एखाद्या छोट्याशा चुकीचा जर तुम्ही मोठा गवगवा केला, ती चूक खूप मोठी असल्यासारखं जर तुम्ही वागलात तर तुमच्या मनाला खूप मोठा दुःखाचा डोंगर होईल. परंतु तुम्ही असा विचार करा की एखादी छोटीशी चूक झाली ती तिथंच विसरून जा, तिथंच सोडून द्या आणि पुन्हा नव्याने एखादी गोष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनामध्ये काही गोष्टी येत असतात, जात असतात. या जगामध्ये परमनंट काहीच नाही. या जगामध्ये परमनंट काहीच नाही. प्रत्येकजण जाण्यासाठीच आला आहे. प्रत्येक गोष्ट या जीवनामध्ये आयुष्यभर राहणार नाही. त्या गोष्टी ज्या आल्या आहेत त्या जाणारच आहेत. फक्त शेवटपर्यंत राहणार ते परमेश्वर राहणार. आपण सर्व काही मोजक्या वेळेचे सहकारी आहोत. एकदा आपली वेळ आली की आपल्यालाही जायचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा खूप बारीक छोटासा विचार करू नका. एखाद्याकडून चूक झाली तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीने त्रास झाला तर ती गोष्ट जीवनातून बाजूला सारा आणि नव्याने उभारी घ्या. धंद्यामध्ये लॉस झाला, खूप कर्ज झालं तर तो लॉस झाला आहे तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करा. कर्ज फेडण्यासाठी आणखी काही उद्योगधंदे निर्माण करा. नवीन काहीतरी प्रेरणा घ्या. ना की त्या दुःखाला कवटाळून बसा आणि निगेटिव्ह विचार मनामध्ये ठेवा. आजचा व्हिडिओ यासाठी आहे की तुमच्या मनातील जे नकारात्मक विचार आहे तो नकारात्मक विचारांचा जो डोंगर आहे त्याला ढासळवायचा आहे आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये निर्माण करायची आहे. जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करता तेव्हा परमेश्वर आपोआप तुम्हाला आनंद देत असतात. आनंदाची बातमी तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंद द्याल. जर तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत असाल, दुसऱ्याला दुःख द्यायचं आणि स्वतः आनंदामध्ये राहायचं, असं कधीच होत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्याही सुखाचा विचार कराल, दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या आनंदाचा विचार करतील. जो माणूस दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो, जो माणूस दुसऱ्याला सहकार्य करतो, दुसऱ्याला मदत करतो, परमेश्वर त्याला मदत करत असतात. म्हणून परमेश्वराची शक्ती सदैव आपल्या आजूबाजूला असते. फक्त ती आपण प्राप्त करू शकत नाही आपल्या स्वार्थीपणामुळे. म्हणून हे स्वार्थीपण आत्ताच बंद करा. जर तुमच्या समोर कोणी रडत असेल आणि तुम्हाला त्याला रडताना पाहून काहीच वेदना होत नसतील, तुम्हाला काहीच वाटत नसेल, तर तुम्ही या भक्तीच्या लायक नाही. ज्याच्या मनामध्ये संवेदना नाही, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे प्रेम नाही, तो भक्तीसाठी पात्र नाही. जेव्हा तुम्हाला समोरच्याचं दुःख पाहून तुमच्या अंतःकरणाला दुःख होईल, तुम्हाला असे वाटेल की अरे हा एवढा आकांताने रडतो, याला झालं तरी काय, आपल्या ज्याने होईल तेवढी आपण याला मदत करूया, जेव्हा असा विचारसुद्धा तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुमचं मन निर्मळ आहे. परंतु समोरच्याच्या वेदना पाहून तुम्हाला काहीच वाटत नसेल तर तुमचं मन निर्मळ नाही. त्या मनामध्ये देव कधीच वास करू शकत नाही. हा सकारात्मक संदेश तुमच्यासाठी एक चमत्कार ठरणार आहे. कारण जीवनात कसं वागायचं, संवेदनशीलता काय आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जो व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत पाहिल त्याला यातून खूप ज्ञान भेटेल. तुम्ही यासाठी सकारात्मक असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय मी सकारात्मक आहे टाईप करा. कारण जीवनामध्ये जेव्हा काही ना काही गोष्टी या घडत असतात त्याच्यामागे काहीतरी कारण असतात.
समोरची व्यक्ती रडत आहे, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काही वाटतं की नाही, ही परमेश्वराची परीक्षा देखील असू शकते. आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये जर नापास झालात तर परमेश्वराच्या भक्तीसाठी तुम्ही कधीच प्राप्त होऊ शकत नाही, कधीच पात्र नाही. तुम्ही नाही म्हणजे नाही. जीवनामध्ये जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा आपण सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की या छोट्या गोष्टी आहे, याने माझ्या जीवनावर काही परिणाम होणार नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे की थेंब थेंब पाणी साचून समुद्र निर्माण झाला आहे. त्याचप्रकारे या छोट्या छोट्या चुका तुमच्या पापाचा घडा भरवायला टाईम लागणार नाही. म्हणून आत्ता मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे, तुमच्यामुळे कोणाच्या मनामध्ये कुठल्याच वेदना व्हायला नको आहे. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला नको आहे. तुमच्यामुळे कोणाचं मन दुखायला नको आहे. तुम्हाला कोणाला मदत करता आली नाही तरी चालेल, पण कोणासाठी वाईटाचा खड्डा मात्र खांदू नका. तुमच्यामुळे कोणाला खाली बघावं लागेल असं कधीच वागू नका. तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांचा अपमान होईल असं कधी वागू नका. तुमच्यामुळे एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला खाली बघावं लागेल असं कधी वागू नका. कारण एकदा विचार करा की जेव्हा आपण दुसऱ्याला त्रास देतो तेव्हा आपल्याला देखील कुणीतरी त्रास देणारं असतं. आजकाल जीवनामध्ये तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला रिटर्न लगेच मिळत असतं. हा जीवनाचा नियम आहे आणि तो कधीच बदलत नाही. आजचं पाप तुम्हाला उद्या लगेच फेडावं लागणार आहे. म्हणून जेवढं तुम्ही पाप कराल, जेवढं चुकीचं वागाल, त्याची शिक्षा तुम्हाला लगेच भोगावी लागते. परमेश्वराकडे न्याय आहे. जरी आपल्या समाज व्यवस्थेकडे न्याय नसला तरी परमेश्वराकडे मात्र न्याय आहे. तुम्हाला वाटत असेल की आज लोक चुकीचे कामं करून ऐशोआरामात जगत आहेत. एक दिवस असा येईल की त्यांचा सर्व ऐशोआराम निघेल, त्यांना रात्रीची झोप येणार नाही. कारण कुठलंही चुकीचं काम जेव्हा लोक करतात ना, तेव्हा त्याचं फळ त्यांना एक ना एक दिवस नक्की मिळत असतं. आणि असं फळ मिळतं की त्यांना ते आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून जीवनामध्ये कितीही काहीही करा, परंतु दुसऱ्यांना त्रास देऊ नका. आपल्यामुळे कोणाचं वाईट होईल असं वागू नका. जीवनात आपण सक्सेसफुल नाही झालो तरी चालेल, पण आपल्यामुळे कुणी मागे राहता कामा नये. जीवनामध्ये सर्वांना पुढे जाऊ द्या. सर्वजण पुढे गेले की आपोआप आपण पुढे जाऊ. कारण परमेश्वर स्वतः आपल्याला पुढे घेऊन जातात. म्हणून परमेश्वराची एवढी शक्ती आहे, परमेश्वराची एवढी प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी असेल. फक्त दुसऱ्याचं चांगलं करा, दुसऱ्याचं चांगलं बघा. कोणाचं कधी वाईट करू नका, कोणाबद्दल वाईट बोलूही नका, कोणाच्या घराचं वाटोळंही करू नका. तुमच्या जीवनात कधीच काही दुःख येणार नाही. तुम्हाला कधीही दवाखान्यात जावं लागणार नाही. हे अंतिम सत्य आहे. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.